दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास नव्याने करण्याची आणि याचिका हायकोर्टाने स्वीकारली। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरियासह मुंबई पोलिसांवर याचिकेत गंभीर आरोप। नागपुरातील घटनेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये हिंसाचारग्रस्त भागातील उपाययोजनांबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक। नागपूर हिंसाचार प्रकरणी 4 आरोपींना पोलीस कोठडी तर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी खासदार नारायण राणे काय खुलासा करणार? नारायण राणेंची आज पत्रकार परिषद। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ, कोणतीही योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा विधानसभेत गाजला। 21,000 कोटी खर्च करूनही रस्ते खड्ड्यातच, अमित साटम यांचा सवाल तर चौकशी करण्याचं उदय सामंत यांचं आश्वासन। नाशिकच्या सिन्नरमध्ये चक्क पतीनंच केलं पत्नीचं अपहरण। प्रेमविवाहानंतर माहेरी गेलेली पत्नी परत न आल्यानं पतीचं टोकाचं पाऊल, घटना सीसीटीव्हीत चित्रित। वाशीमध्ये मित्राकडून मित्राची हत्या, 60 लाखांसाठी स्वतःच्या मित्राचं अपहरण करून अनिकेत सादुडेचा खून, पुसद रोडवर सापडला मुलाचा मृतदेह। पुढच्या वर्षीपासून पहिलीचा वर्ग सीबीएसई अभ्यासक्रमानुसार, महायुती सरकारचा मोठा निर्णय। आजपासून रंगणार आयपीएलचा थरार। कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।